नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा शेवाळे, शेवाळे हॉस्पिटल व अजंता IVF, छत्रपती संभाजीनगर. आपण आज एक छोटा टॉपिक मेनोपॉज ह्याच्याबद्दल बोलणार आहे. मेनोपॉज म्हणजे काय? तुमची जर पाळी गेलेली आहे, तर ह्याला मेनोपॉज म्हणू शकतात. आजकाल आपल्याला अर्ली मेनोपॉजचे साईड इफेक्ट्स जास्त दिसत आहेत. हे डिमिनिशिंग ओव्हॅरियन रिझर्व्ह किंवा गर्भामध्ये अंडे कमी होण्याचे कारण डिमिनिश्ड ओव्हॅरियन रिझर्व्ह असे म्हणतात आणि त्यामुळे मेनोपॉज अटेनमेंट लवकर व्हायला लागले आहे. तर मेनोपॉजचे सिम्पटम्स काय असतात? मेनोपॉजमध्ये एकतर पहिले पेरीमेनोपॉझल सिम्पटम्स येऊ शकतात. पेरीमेनोपॉज म्हणजे काय? पाळी जायच्या अगोदरचं जे पिरियड असतं 6 महिने ते 1 वर्षापर्यंत चालू शकतं. ह्याला पेरीमेनोपॉज असं लेबल करतात. पेरीमेनोपॉजमध्ये पाळी अनियमित येते व मेनोपॉजलिक सिम्पटम्स यायला सुरू होतात. मेनोपॉज सिम्पटम्स म्हणजे काय? मेनोपॉजच्या सिम्पटम्समध्ये एक तर येऊ शकतं हॉट फ्लॅशेस. हॉट फ्लॅशेस म्हणजे आतून गरमी वाढणे व स्त्रीच्या बॉडीमध्ये एवढी गरमी होणे की चीक्स वगैरेवर रेडनेस येऊ शकतं. दुसरं असतं ऑस्टिओपोरोसिस. जसं जसं मेनोपॉज अटेन होतं तसं तसं इस्ट्रोजन हॉर्मोन बॉडीमध्ये कमी होतं आणि ह्या इम्बॅलन्सच्यामुळे हे जे ऑस्टिओपोरोसिस आहे म्हणजे हाडं विरळ होणे असे गतीने वेगाने सुरू होते. तर हाडं विरळ झाल्यावर फ्रॅक्चर्सची रिस्क वाढत जाते. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे आज आपण डिस्कस करणार. चिडचिड होणे, गरमी होणे, वेट गेन होणे, फ्रॅक्चरची रिस्क वाढणे व ऑस्टिओपोरोसिस होणे हे सगळं मेनोपॉजचे सिम्पटम्स आहेत आणि आपल्याला ह्याला नॉर्मलाइज करायचं आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्याबद्दल बोलायचं आहे कारण की बायकांना इझिली ते कम्युनिकेट करायला पाहिजे लोकांशी. तर आपल्याला इस्ट्रोजनची कमी जर बॉडीमध्ये असली तर हे सगळे सिम्पटम्स दिसतात. तर तुम्हाला ह्या सिम्पटम्ससाठी काय करायला पाहिजे? फायटो इस्ट्रोजन्स जे हॉर्मोनली डेव्हलप्ड इस्ट्रोजन्स नसतात, नॅचरली अकरिंग इस्ट्रोजन असतात, जे जेवणाच्या पदार्थामध्ये तुम्ही वाढू शकतात असे तुम्ही घेऊ शकतात. ह्याच्यात सोयाबीन हे खूप गुड सोर्स ऑफ फायटो इस्ट्रोजन असू शकतं. ते नॅचरली तुमचे इस्ट्रोजन लेवल्स तुम्ही बॉडीमध्ये इम्प्रूव्ह करू शकतात. पण थायरॉइडच्या केसेसमध्ये किंवा हायपोथायरॉइडपासून सफर होत आहेत तर ते लोक फायटो इस्ट्रोजन नाही घेऊ शकत. तर HRT किंवा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे पण एक चांगलं वायबल ऑप्शन असू शकतं. तर तुम्ही ह्या व्हिडिओनंतर खालच्या डिस्क्रिप्शनमधून एक मेनोटेन म्हणून अजंता फर्टिलिटी सेंटरचं ॲप डाउनलोड